आनंद दिघे यांची हत्या केल्याचा संजय शिरसाट यांनी आरोप केलाय। संजय शिरसाटांच्या दाव्यांना आता राजकीय घमासान सुरू झालाय। धर्मवीर 2 सिनेमाच्या रिलीज नंतर दिघेंच्या मृत्यूबाबत चर्चा सुरू झाली। केदार दिघेंचा थेट कोर्टामध्ये जाण्याचा इशारा देखील आता पाहायला मिळतोय। धर्मवीर 2 सिनेमाच्या रिलीज नंतर आनंद दिघेंच्या मृत्यूची नव्याने चर्चा सुरू झाली आहे। आनंद दिघेंची हत्या झाल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केलाय। शिरसाटांच्या या आरोपांना आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी आता थेट आव्हान दिलंय। या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी कोर्टात जाण्याची तयारी देखील केदार दिघे यांनी दाखवलेली आहे। सविस्तर पाहूयात। धर्मवीर 2 सिनेमाच्या निमित्तानं आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला यावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। आनंद दिघे यांची हत्या झाल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे। आनंद दिघेंना मारलं गेलं हे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती आहे असा आरोप शिरसाट यांनी केलेला आहे। कालांतरानं हे संपूर्ण सत्य समोर येईल हे सांगण्यास देखील संजय शिरसाट विसरले नाहीत। आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय। दुपारी होणारा डिस्चार्ज ते आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय। या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येत, कालांतराने पुढे येतील। आनंद दिघेंची हत्या झाली असा आरोप करणाऱ्यांनी त्यावेळेस का विरोध केला नाही, सगळी सत्तापद भोगून का गप्प बसला असा सवाल आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी केलाय। तुमच्या दैवतावरती जे तुम्ही म्हणता की तुमचे देव होते, दैवत होते, त्यांच्यावरती हा जेव्हा घाला घालत जात होता त्याला तुम्ही काय करत होतात का? म्हणून तुम्ही सदैव सगळी पदं उपभोगलीत कशासाठी? म्हणून तुम्ही जर का अशा पद्धतीचा जर का साहेबांवरती जर का ह्या पद्धतीचा घात झाला साहेबांचा, तर का म्हणून तुम्ही चुप्प बसलात? आणि आज का 23 वर्षानंतर हा प्रश्न तुम्ही निर्माण करताय? आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिक होता की अनैसर्गिक यावरून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत। या मुद्द्यावर केदार दिघे यांनी थेट कोर्टाची पायरी चढण्याची तयारी केली आहे। धर्मवीर 2 सिनेमावरून पुढच्या काही दिवस आरोप प्रत्यारोप होत राहणार हे मात्र नक्की। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।